रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये आपण भरपूर वेळा ही भाजी खाल्ली असेल, पण आज आपण घरच्या घरीच बनवूया कणसाची भाजी. चला तर मग बघूया रेसिपी. मी एक कोवळं कणीस घेतलं आहे पूर्ण, त्याला छानपैकी सोलून घेतला आहे. त्याला 2 वेळा छान धुवून त्याच्यामध्ये पाणी अर्धा ग्लास टाकून, तेल वगैरे टाकून, मीठ चवीनुसार टाकून शिजत ठेवलं आहे. 2 शिट्या काढल्या आहे त्या कणसाच्या. अशा कुकरला 2 शिट्या घेऊन शिजवून घेतला आहे कणीस. आता त्याला फोडणी देण्यासाठी मी एक कढई ठेवत आहे. कढईमध्ये तेल टाकलं आहे. जिरं, तेजपत्ता छानपैकी तडतडून द्यायचं. मग लसूण, कांदा, कढीपत्ता वगैरे छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं तेलामध्ये. हिंग, 1 लाल मिरची, 2 टॅमॅटो छानपैकी परतून घ्यायचे. आता मी मसाला आणि हळद टाकून घेत आहे. तेल सुटेपर्यंत, टॅमॅटो गळेपर्यंत छान परतून घेतला आहे. आता मी वाटणातला खोबऱ्याचा मसाला टाकून घेतला आहे. त्याच्यात सर्व गरम मसाला वगैरे टाकून वाटण करून घेतलं आहे खोबऱ्याचं. आता शिजलेले मी कणीस टाकून घेत आहे. गरम मसाला टाकला आहे. छानपैकी ही भाजी इतकी सुंदर लागते, जबरदस्त लागते. तुम्ही एकदा नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा. तुम्ही रेस्टॉरंट हॉटेलची भाजी विसरून जाल. इतकी सुंदर भाजी झाली होती आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आहे. मस्त, एक नंबर. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा की तुमची भाजी कशी झाली माझ्या सांगण्याप्रमाणे. आता आपली भाजी तयार झाली आहे. त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं, कारण आपण कणीस शिजताना मीठ टाकलं होतं, पण अजून थोडं कमी पडलं तर चवीनुसार टाकून घ्या. तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता त्या भाजीमध्ये. थोडंसं मीठ टाकून घेतलं, वरून कोथिंबीर टाकून घेतली. आता आपली भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. ही भाजी बासमती राईसबरोबर जबरदस्त लागते. तेल वगैरे किती छान सुटलं आहे पाहू शकता. त्याच्यासोबत कांदा, लिंबू, जिरा राईस आणि कणसाची भाजी आहे की नाही रेस्टॉरंटसारखी, हॉटेलसारखी. खूपच छान. मग मंडळी, तुम्हाला कशी वाटते ते नक्कीच मला कमेंट, सबस्क्राईब, लाईक करून सांगा. आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका हां. पाहू शकता किती छान झाली आहे आपली भाजी. चला तर मंडळी, मग या जेवायला.